हरि श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना, कृतार्थ त्याला केलेस। राज्य मृत्यू लोकीचे, घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे, राज्य बली कारणे। आवळा घेऊन नारळ दिला, तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला, बारपालद्वारी तुम्ही। या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार, देवांचा राजराजेश्वर, देवा तुझ्या वराने। एका घटकेत अनंता, चहुवेदांच्या संहिता, पठण केल्या बुद्धिमत्ता, केवढी तुझी अगाध तरी। अवघ्या तुझ्या अवतारी, हा सोवळा अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात। शत्रुमित्रांच्या घरी दिवा, ये अवतारी लाविला बरवा, देव आणि दानवा तू वंद्य सारखाच। देवतेही आनंदविले, राक्षस तेही लक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले, याच अवतारी देवा तू। तुला माझा नमस्कार, असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर, तुम्ही दास गणूच्या। टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीण जो। निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू। करारी भीष्मा समान, आर्यमहींचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, भीडन सत्यात कोणाची। वाक्चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समान साचे, धावे दणाणे इंग्रजाचे, पाहून ज्याच्या लेखाला। कृती करून मेळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली, ती न त्यांना कोणी दिली, ऐसा होता बहादर। तो एके वेळी अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला, लोकाग्रहे येता झाला, व्याख्यान द्याया कारणे। झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून। दामले कोल्हटकर खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे, जमते झाले रोकडे, तया अकोल्या ग्रामासी। अध्यक्ष त्या उत्सवाचे, नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे, वऱ्हाड सारे आनंदले। शिवरायांची जयंती, याच्या आधीच या प्रांती, झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा। शिवाजीची जन्मदात्री, जी वीरमाता जिजासती, ती वऱ्हाडीचा पुली होती, सिंदखेडी जन्मजिचा। त्या वीरगाजी शिवाजीला, जिने पोटी जन्म दिला, वऱ्हाड महाराष्ट्र एक झाला, या सतीच्या कर्तृत्वे। माता होती वऱ्हाडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी, अवघ्या दाम्पत्यात ही जोडी, खचित होती अनुपमा। आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा, टिळक बाळ गंगाधर। आधी एक महिना तयारी, उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी, आनंद होत चालला। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, कैकांचे म्हणणे पडले, ऐशा रीती विबुध हो। या शिवजयंती उत्सवाला
आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा, आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा, म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण, हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन, समर्थांचेच विभूत हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले, ज्यान रुचले ते बोलले, उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया, कशास आळीचा येठाया, तो काहीतरी करुनिया, विक्षोभ करील सभेचा. हिरेल नागवा सभेत, गिणगिण गणात ऐसे म्हणत, मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाऊले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण, ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन, त्यासी न वदती वेड्या परी. खरे खुरे राष्ट्रोद्धारक, जरी टिळक असती एक, तरी महाराज निशंक, सभेसी येतील येठाया. खऱ्या खोट्यांची परीक्षा, साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका, त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली, आमंत्रण ते द्याया भली, सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी, बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी, तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्या परीन तेथे करू, जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू, मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर, याच्या परीन होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकांचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा सेजो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास, आम्ही येऊ अकोल्यास, ते ऐकता खापर्ड्यास, अति आनंद झाला. पहा पहा कोल्हट करा, वऱ्हाड प्रांताचा ज्ञान हिरा, त्याने वृत्तांत जाणिला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची यापणास, जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला, चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार, आला 8 दिवसांवर सभेचा तो दिवस पहा. वऱ्हाड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले, कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1830 ती सभा होती वैशाख मासी, वऱ्हाड प्रांती अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयेचा वऱ्हाड प्रांती महत्वाचा, परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन, त्या सभेचा होता जाण, लोक आले लांब लांबून, लोकमान्यासी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी, महाराज येणार सभेसी, ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो. मंडप चिकार भरून गेला, जो तो पाहू लागला, म्हणती का हो सभेला, अजुनी न आले महाराज. परिते सभा भरण्याआधी, येऊन बैसले मंडपामधी, साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी,
बसले होते कैवल्यदानी, गादीस लोडा टेकुनी, जीवनमुक्त साधुवर. सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा, त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामाभिधान, कापर्डे कुलाचा कुलभूषण, एक्या बाजूस टिळकांच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई, सभेचे पुढारी पाही, चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेत्तर, बसले होते सभोवार, त्यांचे वर्णन कोठवर, करावे मी एक्या मुखे. सभेलागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदला, मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन, स्वातंत्र्यासाठी जाने प्राण, खर्चिले आपुले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची, वीरगाजी शिवाजीची, जन्मजयंती आहे साची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला, रामदासे हाती धरिला, म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीच आज येथे झाले, आशीर्वाद द्यायाले, श्री गजानन साधू भले, आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी, सभा यशस्वी होवो खरी, अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला, स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढिल्यां प्रती, देणे भाग निश्चिती, ते शिक्षण हा भूपती, देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले, महाराज आसनी उठून बसले, गरजून त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत, जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणिला, आणि हासत हासत शब्द केला, ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत, ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली, खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकित. भूपतीने टिळकाला 124 खाली धरिला, दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची या पुढे कोणाचेही न चाले घोडे, वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकांची, जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एकाशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे, ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी, बोलते झाले ऐशापरी, ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करायसी, सोडवा बाळ टिळकासी, प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबई ते, तुम्ही जाऊन शेगावाते, विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त, येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तै महाराज मठाते निज आसनी निजून होते, 3 दिवस जाहले पुरते,
परिन उठले यत्किंचित कोल्हटकरही तोवरी बसला मठा भीतरी जो का असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा कळकळ टिळका विषयींची कोल्हटकरा पूर्ण साची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चवथे दिवशी समर्थ उठले कोल्हटकरास बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परिफळ न येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही यमलात सज्जनास त्रास झाल्या विना राज्यक्रांती होईना कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर टिळकां प्रति अंतर यात काही करू नका या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परिन त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोल्हटकर समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली तिने ऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतिवरी तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा यश तुमच्या प्रयत्नांसी येणार नाही निश्चयेसी आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळील ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोनी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे गूढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधू जन आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी दंतन मुखा भीतरी परिप्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळकांते या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुध हो प्रत्येक आचार्यांनी कालमानाते पाहुनी केली गीतेची मांडणी जगदोद्धार करावया कोणी लाविली अद्वैतपर कोणी लाविली द्वैतपर कोणी लाविली कर्मपर त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची नये सरी कोणत्याही कृत्याते येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरवील ग्रंथ हा स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी नैसी कीर्ती टिकते पहा करुण चित्ताते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा प्रति देई आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने असोकर वीर कोल्हापुरीचा द्विजचित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे
तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र, तेणे त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला, उगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून, अभ्युदया कारण जपान आणि ते जाहले. तैसे आपण करावे मायभूमीस उद्धरावे, ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी लाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत काय करीतो बिचारा. तो आपुल्या मित्रासी आला भेटण्या भंडाऱ्यासी, जो मनरो हायस्कुलासी होता एक शिक्षक. त्यासी विचार आपुला श्रीधराने कळविला, तोही त्याला पसंत पडला परिपैशाची वाट काय. मित्रा एक पैशा विणे काही नाही जगी होणे, दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे. चाल जाऊ गावाला आपुल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापूरला इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत समर्थांची ऐकून कीर्त, उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया. पोस्टमास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी, आतुरता मोठी यंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात समर्था केले दंडवत, बैसते झाले जोडून हात स्वामींची या सन्मुख. मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणिला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथ अर्थना भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती, कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे, बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांसी. तैसेच हेई गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करीती, याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणि तामनी महाराज वदले गरजोनी, हिंदुस्ताना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन, या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी भौतिकाला. योगशास्त्राहून फला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करू न पाही, कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचारांचे परिवर्तन, कोणी न करू शके यान सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई, तुझ्या अभ्युदय होईल पाही. कांता वाट पहाते गेई तुझी कोल्हापुराला. जाता मित्रासहित आपुल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA MA झाले, प्रिन्सिपॉल त्या नेमिले. शिवपुरी कॉलेजाशी भले
सिंध्याची या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे, वृक्षनंदन वनीचे अन्य ठाई न येती हो. स्वस्ति श्रीदास गणु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, दावो सर्वदा सत्पथ परम भाविका कारणे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 15 समाप्तः.